नमस्कार बालमैत्रिणींनो. आजच्या आपल्या मराठीच्या पहिल्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण मराठी व्याकरणातील नाम या घटकाची ओळख करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण शब्द म्हणजे काय ते बघूयात. अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. म्हणजे 2 पेक्षा जास्त अक्षरं जेव्हा एकत्र येतात व त्यांपासून एक अर्थपूर्ण समूह तयार होतो त्याला काय म्हणायचं? शब्द असं म्हणायचं. उदाहरणार्थ घर, शाळा, पुस्तक हे जे आहेत ते 2 पेक्षा जास्त अक्षरं एकत्र येऊन तयार झालेले अर्थपूर्ण समूह आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? शब्द असे म्हणतो. आता या शब्दांच्या ज्या जाती आहेत किंवा जे प्रकार आहेत ते कोणते याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. शब्दांच्या एकूण 8 जाती किंवा प्रकार आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे शब्दांचे 8 प्रकार आहेत. त्यापैकी नाम या पहिल्या प्रकाराची आज आपण ओळख करून घेणार आहोत. सुरुवातीला नामाची व्याख्या बघूयात. प्रत्यक्षात डोळ्याने दिसणाऱ्या, कल्पनेने जाणणाऱ्या पदार्थाला, वस्तूला किंवा त्याच्या गुणधर्माला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. म्हणजेच काय? तर ज्या वस्तू आपण डोळ्याने पाहतो, ज्यांची कल्पना करतो, असे पदार्थ, अशा वस्तू व त्यांचे गुणधर्म या सर्वांना जी नावे दिली जातात त्या नावांना काय म्हणायचं? तर नाम असं म्हणायचं. उदाहरणार्थ पुस्तक. पुस्तक हे काय आहे? एका वस्तूला दिलेलं नाव आहे. चेंडू, कागद ही पण वस्तूंची नावं आहेत. त्यानंतर हरी, वामन ही मुलांना दिलेली नावं आहेत. साखर हे पदार्थाला दिलेलं नाव आहे. गोडी, धैर्य, औदार्य हे एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेले गुणधर्म आहेत किंवा त्या गुणांना दिलेली नावं आहेत. म्हणजेच या सर्वांना काय म्हणायचं? नाम असं म्हणायचं. आता या व्याख्येमध्ये वस्तू हा शब्द वापरलेला आहे. तर या वस्तूमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो ते आपण बघूयात. वस्तू हा शब्द डोळ्याने दिसणाऱ्या, कल्पनेने जाणणाऱ्या पदार्थाला किंवा त्याच्या गुणधर्माला उद्देशून वापरला जातो. वस्तू या शब्दाच्या अर्थामध्ये सर्व प्रकारचे प्राणी, पदार्थ व त्यांच्या अंगी असणारे गुणधर्म, भावभावना यांचा अंतर्भाव होतो. म्हणजेच काय? तर वस्तू या शब्दामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? वेगवेगळे प्राणी, वेगवेगळ्या वस्तू, त्यांचे गुणधर्म, वेगवेगळ्या भावना या सर्व गोष्टींचा समावेश वस्तू या एका शब्दामध्ये होतो. व या सर्वांना जी नावं दिली जातात त्या नावाला काय म्हणायचं? तर नाम असं म्हणायचं. आता आपण काही वाक्य बघूयात. पहिलं वाक्य आहे शब्बीर खाली बसला. यामध्ये शब्बीर ह्या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. मग शब्बीर काय आहे? तर एका मुलग्याला दिलेलं नाव आहे. म्हणजेच त्याला काय म्हणायचं? नाम असं म्हणायचं. दुसरं वाक्य बघा बरं. पाऊस कमी झाला. यामध्ये काय अधोरेखित केलेलं आहे? तर पाऊस हा शब्द आहे तो अधोरेखित केलेला आहे. म्हणजे पाऊस काय आहे? एका घटकाला दिलेलं नाव आहे. म्हणजेच त्याला काय म्हणायचं? नाम असं म्हणायचं. तिसरं वाक्य बघा बरं. तो शाळेत येऊन सुरवाडे गुरुजींना म्हणाला. आता या वाक्यामध्ये 2 शब्द अधोरेखित केलेले आहेत. पहिला शब्द आहे शाळेत, दुसरा शब्द आहे सुरवाडे गुरुजींना. हे दोन्ही शब्द म्हणजे काय आहेत? तर एखाद्या घटकाला, एका व्यक्तीला दिलेली नावं आहेत. म्हणून त्यांना काय म्हणायचं? तर नाम असं म्हणायचं. चौथं वाक्य बघा बरं. पाकिटात पैसे नव्हते. या वाक्यात सुद्धा 2 शब्द अधोरेखित केलेले आहेत. पाकिटात आणि पैसे हे दोन्ही शब्द कशासाठी वापरलेले आहेत? किंवा कोणत्या घटकांना, एखाद्या पदार्थांना दिलेली नावं आहेत. 5व्या वाक्यामध्ये बघा बरं. मुले बागेतील फुले फळे जपू लागली. या वाक्यामध्ये 3 शब्द अधोरेखित केलेले आहेत. मुले, बागेतील आणि फुले फळे हे तिन्ही शब्द म्हणजे काय आहेत? एखाद्या वस्तूला, व्यक्तीला दिलेली नावं आहेत. म्हणजेच या 5ही वाक्यांमध्ये जे शब्द अधोरेखित केलेले आहेत
ते सर्व शब्द काय आहेत? तर वेगवेगळ्या प्रकारची नामं आहेत. अशा प्रकारे आज आपण नाम या घटकाचा अभ्यास केलेला आहे, त्याची ओळख करून घेतलेली आहे. तुम्ही वहीमध्ये स्वाध्याय म्हणून नाम असलेली 10 वाक्ये लिहून काढा. धन्यवाद.